नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भूगोल या विषयाचे अतिशय महत्त्वाचे पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे भूगोलचे प्रश्न। बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल आणि हवामान व नैसर्गिक संसाधने या विषयावर आपले प्रश्न असणार आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, प्रश्न पहिला आहे, भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय दिलेले आहेत। ए पर्याय आहे कांचनजुंगा, बी नंदादेवी, सी K2, डी एव्हरेस्ट। प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करत जा मित्रांनो। आपण बघूया त्याचं उत्तर। भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी K2। भारतातील सर्वात उंच शिखर आहे K2, पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे। नंतरचा प्रश्न बघूयात, गंगा नदीचा उगम कुठे आहे? हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहेत, वारंवार रिपीट झालेले हे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, सर्व प्रश्न समजून घ्या आणि प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करा। पर्याय बघूयात। पर्याय ए आहे यमुनोत्री, पर्याय बी गंगोत्री, पर्याय सी अमरनाथ, पर्याय डी बद्रीनाथ। गंगा नदीचा उगम कुठे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गंगोत्री। गंगा नदीचा उगम हा गंगोत्री येथे आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? पर्याय बघा सहारा, पर्याय बी थार, पर्याय सी गोबी, पर्याय डी कालाहारी। सर्वात मोठे वाळवंट भारतातील कोणते आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी थार। थार हे वाळवंट भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे। बघूयात प्रश्न क्रमांक 4, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भारतातील सर्वात लांब धरण बघा, पर्याय ए आहे हिराकुंड, पर्याय बी भाकरा नांगल, पर्याय सी सरदार सरोवर, पर्याय डी कोयना। उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिराकुंड। भारतातील सर्वात लांब धरण आहे हिराकुंड धरण। प्रश्न क्रमांक 5 बघूयात, भारताची सर्वात लांब नदी कोणती? याचे उत्तर सर्वांनाच माहिती असायला पाहिजे, उत्तर कमेंट करत जा मित्रांनो। भारतातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय ए आहे गोदावरी, पर्याय बी गंगा, पर्याय सी ब्रह्मपुत्रा, पर्याय डी नर्मदा। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गंगा। भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी। प्रश्न क्रमांक 6 बघूयात, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय आहेत हरिश्चंद्रगड, साल्हेर, कळसुबाई, महाबळेश्वर। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कळसुबाई। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, गोदावरी नदीचा उगम कोठे आहे? गोदावरी या नदीचा उगम कुठे आहे? बघा, पर्याय आहेत महाबळेश्वर, पर्याय बी आहे त्र्यंबकेश्वर, पर्याय सी आहे भीमाशंकर, पर्याय डी आहे नाशिक शहर। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्र्यंबकेश्वर। गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? बघा, पर्याय पुणे, नागपूर, आंबोली, सोलापूर। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबोली। महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला पहिल्यांदाच कळाली असेल तर आताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, तुम्ही सध्या हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा। मला पाहायचं आहे आपला हा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचलाय। बघूयात नंतरचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 9 आहे, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, पर्याय ए आहे पुणे, पर्याय बी आहे सातारा, पर्याय सी आहे कोल्हापूर, पर्याय डी आहे नाशिक। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातारा। कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? बघा, पर्याय तांदूळ, पर्याय बी गहू, पर्याय सी कापूस, पर्याय डी ऊस। उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कापूस।
महाराष्ट्रातील काळी माती ही कापूस या पिकासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? वारंवार विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पर्याय बघा, हिंदी महासागर, पर्याय बी अटलांटिक महासागर, पर्याय सी पॅसिफिक महासागर, पर्याय डी आर्क्टिक महासागर. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॅसिफिक महासागर. जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर हा आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? जगामधील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा, पर्याय ए आहे नाईल, पर्याय बी अमेझॉन, पर्याय सी यांगस्ते, पर्याय डी मिसिसिपी. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नाईल. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल. पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूयात, जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता? आपल्याला विचारलेला आहे जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणते? बघा, पर्याय आहेत ए सहारा, पर्याय बी गोबी, पर्याय सी अरेबियन, पर्याय डी थार. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सहारा. जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा वाळवंट. पर्याय क्रमांक 14, पृथ्वीवरील सर्वात थंड खंड कोणता आहे? पृथ्वीवरील सर्वात थंड असलेला खंड कोणता? बघा, पर्याय ए आहे आशिया, पर्याय बी आहे युरोप, पर्याय सी आहे अंटार्क्टिका, पर्याय डी आहे उत्तर अमेरिका. पृथ्वीवरील सर्वात थंड असलेला खंड कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अंटार्क्टिका. अंटार्क्टिका हा खंड पृथ्वीवरील सर्वात थंड असलेला खंड आहे. प्रश्न क्रमांक 15 बघूयात, विषुववृत्त कोणत्या दिशेने जाते? बघा, पर्याय ए आहे उत्तर दक्षिण, पर्याय बी पूर्व पश्चिम, पर्याय सी तिरपी, पर्याय डी गोलाकार. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पूर्व आणि पश्चिम या दिशेने विषुववृत्त जाते. प्रश्न क्रमांक 16 आहे, मान्सून वारे कोणत्या दिशेने येतात? बघा, पर्याय ए आहे पश्चिमेकडून, पर्याय बी पूर्वेकडून, पर्याय सी दक्षिण पश्चिमेकडून, पर्याय डी उत्तर दिशेने. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दक्षिणेकडून पश्चिमेकडे. मान्सून वारे हे दक्षिण पश्चिमेकडून येतात. प्रश्न क्रमांक 17 आहे, भूकंप मोजण्याचे यंत्र कोणते? भूकंप मोजण्याचे यंत्र कोणते आहे? बघा, पर्याय ए आहे थर्मामीटर, पर्याय बी आहे सिस्मोग्राफ, पर्याय सी आहे बॅरोमीटर, पर्याय डी अल्टीमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिस्मोग्राफ. भूकंप मोजण्याचे यंत्र कोणते? तर पर्याय क्रमांक बी सिस्मोग्राफ हे यंत्र भूकंप मोजण्याचे आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, वातावरणातील सर्वात जास्त वायू कोणता? वातावरणातील सर्वात जास्त वायू कोणता आहे? बघा, पर्याय ए आहे ऑक्सिजन, पर्याय बी आहे कार्बन डायऑक्साईड, पर्याय सी नायट्रोजन, पर्याय डी हायड्रोजन. वातावरणातील सर्वात जास्त वायू उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नायट्रोजन. वातावरणामध्ये सर्वात जास्त वायू असलेला वायू आहे नायट्रोजन. नायट्रोजन हा वायू वातावरणामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 19 बघा, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? भारतातील सर्वात मोठे पठार विचारलेले आहे. पर्याय ए बघा मालवा पठार, पर्याय बी दख्खन पठार, पर्याय सी छोटा नागपूर पठार, पर्याय डी तिबेट पठार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दख्खन पठार. भारतातील सर्वात मोठे पठार आहे दख्खन पठार. शेवटचा प्रश्न आहे, सूर्य पूर्वेला उगवतो कारण पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सूर्य पूर्वेला उगवतो कारण पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? पृथ्वी कोणत्या दिशेने फिरते? कमेंटमध्ये सांगा. पर्याय बघूयात, पूर्व ते पश्चिम, पर्याय बी बघा पश्चिम ते पूर्व या दिशेने, पर्याय सी आहे उत्तर ते दक्षिण दिशेने आणि शेवटचा पर्याय डी दक्षिण ते उत्तर दिशेने. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम ते पूर्व या दिशेने. सूर्य पूर्वेला उगवतो कारण आहे बघा पृथ्वी ही पश्चिम ते पूर्व या दिशेने फिरते. सूर्य पूर्वेला उगवण्याचं कारण काय आहे? पृथ्वी बघा पृथ्वी
कोणत्या दिशेने फिरते हे आपल्याला विचारलेले आहे. तर उत्तर आहे पश्चिम ते पूर्व या दिशेने पृथ्वी फिरत असल्यामुळे सूर्य पूर्वेला उगवतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आज पहिल्यांदाच कळाली असेल तर आताच्या व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि दररोज अशाच प्रश्नांची उत्तरे प्रश्न बघण्यासाठी आताच आपल्या ओनली जी.के. अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे भूगोल आणि जनरल नॉलेजचे व्हिडिओ दररोज पाहायचे असतील तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला समजेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.